नमस्कार मित्रांनो, प्रगती तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या विषयावर इथे बोलणार आहोत. जॉब वर्सेस ट्रेडिंग, म्हणजे जॉब करायचा की ट्रेडिंग करायचं. तर मित्रांनो, हा खूप एक गंभीर विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. तर आपण आज याच विषयावर इथे बोलणार आहोत. आजकाल खूप सारे लोक आहेत जे कन्फ्यूज आहेत आणि नेमकं काय करावं ते समजत नाही. तर त्याविषयी आपण इथे आज डिटेलमध्ये थोडंसं बोलणार आहोत. तर मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये कसं आहे ना, की ट्रेडिंगमध्ये पैसा कमवता येत नाही असं बिलकुल नाही आहे. ट्रेडिंगमध्ये पैसा कमवता येतो, परंतु सर्टेनिटी कमी आहे. त्यामुळे आपल्याला जॉबची इथे गरज पडतेच. एक जॉबमध्ये कसं एक फिक्स पेमेंट असतं, फिक्स आपण तिथून आपलं इन्कम चालू राहतं, अर्निंग चालू राहते. तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचा काही बिझनेस असेल किंवा दुसरा काही इन्कम सोर्स असेल तर तो तुम्ही चालू ठेवा. मी तुम्हाला हेच सांगेल, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही तुमचं जे काही जॉब म्हणा किंवा बिझनेस म्हणा, जिकडून तुम्हाला इन्कम होतं आहे ते बंद करून तुम्ही डायरेक्ट ट्रेडिंगला बसू नका. मी तुम्हाला हेच सांगेल, कारण ट्रेडिंग रिस्की आहे, ऑप्शन्स रिस्की आहे. ऑप्शन्समध्ये नेहमी तुमचं प्रॉफिटच होईल जरुरी नाही आहे. खूप सारे लोक आहेत ज्यांनी खूप सारे लॉस केलेला आहे, तुम्हालाही माहिती आहे. सो सगळ्यात अगोदर जे आहे तुमचं एक प्रायमरी इन्कम सोर्स असू द्या, जसे जॉब असेल, बिझनेस असेल किंवा जे पण तुम्ही दुसरी काही काम करत असाल ते असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन्स चालू करा. अगोदर व्यवस्थित शिका आणि त्याच्यानंतर चालू करा, मी असं म्हणेन. दुसरं म्हणजे जे काही स्टुडंट्स असतात, आजकाल स्टुडंट्सला पण म्हणजे भरपूर इथे एक क्रेज आहे, जास्त पैसे कमवण्याची एक इच्छा असते है ना. तर त्यासाठी जे आहे ना, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येत असाल, तुमचं स्टडी वगैरे दुर्लक्षित करून, तर ते करू नका. स्टडी सगळ्यात अगोदर आहे. अगोदर अभ्यास करा व्यवस्थित. तुमचं जे काही ग्रॅज्युएशन वगैरे असेल ते कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत शिकत राहा. म्हणजे जे काही तुमचं शेअर मार्केटचं स्टडी आहे तो पण करा त्याच्यासोबत. आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित शिकाल त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करा. तर असं आहे. मी इथे कोणालाही गलत संदेश देत नाही आहे, कारण ऑप्शन्स म्हणा किंवा शेअर मार्केट म्हणा हे रिस्की आहेच आहे. तर त्याच्यामध्ये येण्या अगोदर आपल्याला भरपूर इथे एक हे लागतं, म्हणजे आपल्याकडे थोडंफार इथे व्यवस्थित इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे. जर नसेल तर आपण लॉस इथे, म्हणजे आपले लॉसेस जे काही होणार आहेत ते आपण फेस करू शकलो पाहिजे है ना. म्हणजे लॉस होणारच हे कन्सिडर करूनच चालावं लागतं मार्केटमध्ये. तर ती गोष्ट आहे मित्रांनो. तर मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला. मला काही कमेंट्स आले होते की तुम्ही युवकांना जे आहे इथे काही म्हणजे जॉब सोडून वगैरे करायला सांगतायत. कारण मी बिलकुल सांगत नाही. उलट तुम्ही जॉब करा अगोदर, त्यानंतर तुम्ही शेअर मार्केटमध्ये या, मी असं सांगेन. जॉब तुमचं चालू राहू द्या, कारण एक प्रायमरी इन्कम सोर्स, एक फिक्स इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे. शेअर मार्केटची इथे आपल्याला गॅरंटी नसते. आपल्याला सक्सेस व्हायला किती दिवस लागतील तेही आपण सांगू शकत नाही. तोपर्यंत आपल्याकडे एक फिक्स इन्कम सोर्स असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर असं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकं. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला जर माझं काही ओपिनियन नाही आवडलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.